if I were to be talking about a new game without using an engine, असं आपण अज्युम करू 2 सेकंद. आपण एक पॅकमॅनचं उदाहरण घेऊ. पॅकमॅनचं उदाहरण घेऊया. तर पॅकमॅनचं उदाहरण घेताना फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू कम अप विथ अन आयडिया की तुमची गेम आहे काय. ओके. दिस नीड्स टू बी रिटन ऑन पीस ऑफ पेपर टू गिव्ह अ क्लॅरिटी. ते झाल्यानंतर रिक्वायरमेंट आपण आयडेंटिफाय करतो की हे करण्यासाठी मला काय रिक्वायर्ड असणार आहे. देन वी डिफाईन द रूल्स असोसिएटेड विथ द गेम. की फॉर एक्झाम्पल पॅकमॅन म्हटलं तर पॅकमॅनचा जो काही तो आहे, काय त्याचं नाव जे काही आहे ते पॅकमॅन, तर पॅकमॅन कॅन फॉलो ओनली थ्रू दिस काइंड ऑफ चॅनल्स. तो बाहेर जाऊ शकत नाही, तो या विंडोच्या बाहेर जाऊ शकत नाही वगैरे. हे जे रूल्स डिफाईन करायचे रूल डिफाईन करायचे येतील. देन यू स्टार्ट बिल्डिंग द ऍक्च्युअल कोड फॉर इट. मग कोड करताना कोड करायच्या आधी अगेन यू चूज की तुमचा गेम कुठे रन होणार आहे आणि कसा रन होणार आहे. प्लॅटफॉर्म. सो इफ आय एम गोइंग टू बी रनिंग इट ऑन पीसी, पर्सनली स्पीकिंग, any programming language you can develop a game, but kahi some are better than others kind of thing. Ki kahi programming language are good for building the games, some might not be. And if I were to put a finger on specific programming language, I would definitely say C++ is the language of choice. Okay. Almost 90% of the games will have some form of implementation done in C++. Any reason particular? Because C++ gives you a couple of benefits, primary benefits. First is it gives you a way of interacting with the game as a real life living breathing thing. Okay. म्हणजे त्याच्यात आपण समजा आता कॅरेक्टरचं आपण पॅकमॅनचं एक्झाम्पल घेतलं. I can define Pacman as an entity and then associate the behaviors and activities with that specific entity. Okay. जे मला आधी सी मधनं किंवा बाकीच्या लँग्वेज मधनं कोड करायला लागायचं ऍट रॉ लेवल अँड इट यूज टू क्रिएट केओस. एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? ओके. फॉर एक्झाम्पल, जर का मला पॅकमॅनचं जे कॅरेक्टर त्याला मूव्ह करायचं असेल तर मला आधी मूव्ह नावाचं मेथड लिहून त्याच्यात पॅकमॅनचे कॅरेक्टरिस्टिक्स अप्लाय करावे लागतील की हे इथं मूव्ह करायचं, हे इथं मूव्ह करायचं. Now I don't have to worry about that. Now what I do is पॅकमॅन नावाचं एक कॅरेक्टर मी तयार केलं, त्यालाच कॅरेक्टरिस्टिक्स असतील, काय शेप असेल, त्याची स्पीड असेल किंवा काय किती त्याचं लाईफ आहे ते असेल. तर हे सगळं ॲज अ युनिट मला अवेलेबल होईल अँड देन आय विल वर्क ऑन दॅट ॲज अ सिंगल एंटिटी. ओके. मीनवाईल द घोस्ट विच आर असोसिएटेड विथ इट गेम, बाकीचे जे काय त्याच्या मागे लागतात, त्यांचं स्वतःचं वेगळी एंटिटी आहे. त्यामुळे आय डोंट नाव हॅव टू वरी अबाउट की ह्याला ड्रॉ कसं करायचं, ह्याला मूव्ह कसं करायचं, ते मूव्ह कसं होईल. I just talk about the behavior and implement the behavior.